आज आम्ही रात्री जाणार आहोत अक्कलकोटला फॅमिलीसोबत. कोण आहे दाखवते. आताच इंट्रोडक्शन चालू केल्याने आता मेडिकलमध्ये आलो होतो आणायला. काय घेतेस? नाचतोस? तुला नाचायचं आहे काय? तू आता खाणार? काय पोरगी आहे भाई. बघा जाताना खाणार. बघ तुला केव्हा खायचे तेव्हा खा. माझ्या भावाने स्किन केअर रुटीन चालू केलेला आहे आणि मुलतानी माती लावले. थांबा तुम्हाला दाखव. जॉगिंग मध्ये टाकणार ना ब्रो. मस्त. काय लावतेस जान्हवी थोबड्याला? अरे ते तर सांग काय लावतेस. का उगाच काही लावलंयस? बघितलं. अरे एकदा दाखव. जस्ट फेस फेस फक्त फेस. साडी काढते. ब्लाऊज मी साडी वरती तिकडे असणार तिथे बघ जा. नॉर्मल आहे. तुझी साडी अशीच भरलीस काय? ब्लॉग मध्ये माझी साडी काढलीच नाही. माझी पिशवीच भरवली. तर मम्मी आता सामान भरते. हे तू तुझा भर ना. काय भरते? काढ. मेकअपचा वगैरे तुम्हाला काय घ्यायचं आहे का पिशवीत घ्या. अच्छा तो पिंक घेतलायस तो. दे बघ. ऐसी मेडिकल ला जा थोडा मी. त्यामध्ये बोल. भर ना. आणि आदेश आदित्यची जोडीत पाहिजे तर ठेव. आदित्य तुझी आई असेल ना. आई काय तुझी कुठली कपड्याची जोडी असेल पण तर ठेवतोय. आईची पण याच्यातच ठेवणार आहे ना. हा मग एकच करा. हा जागा होणार आदित्य ए आदित्य देईल का नंतर. चला फ्लॅग नवीन नाही बाबा. 2 hours later. हारा लावते उद्या गुढीपाडवा आहे ना. आज लावते कारण आज बाहेर जाते. हा मम्मी तू मी झटपट फ्राईड राईस बनवते. जायचंय. सो मग सगळी घाई आहे ना त्याच्यामुळे मजा येणार आहे या ब्लॉग मध्ये. पार्ट 1 पार्ट 2 पर्यंत जाईल, नाही तर पार्ट 3 पर्यंत पण जाऊ शकतो. कन्फर्म नाही सांगू शकत. आणि ते आता बाहेर जाऊन उभे राहणार आहेत. गेस जायला 2 तास आहेत अजून. तर उद्याची तयारी, कारण उद्या घर बंद असणार आहे. तर आमची गुढी पण आहे इथे स्मॉल. तर तिची पूजा करणार आणि मग जाणार. कुठे गुढी? आधी नको काढू. थांब. असं काय नाही. बाबू पितांपर्यंत आंबे घास ना जरा. ओके. तर अशा प्रकारे आमचा हा गुढीपाडव्याची सजावट आहे. केला असता बाहेर, पण बाहेर जागा नाही आमच्या गल्लीमध्ये, सो नाही करू शकत. काहीच आम्ही रेडी झालेला आहोत. मम्मी पण होते. बस एक्साइटमेंट आहे जाण्याची, बस अजून काय नाही. मी तर काय केस खुले नाही ठेवले, कारण मी पण गाडी बांधणार आहे बाबा. वेलकम बॅक टू माय मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आत्ताशी गाडी आलेली आहे आणि आता टाइम काय झाले आम्ही जरा बघ वॉचमध्ये घड्याळचा 12 वाजले. 11:30 वाजून गेलेत आणि आत्ता आले. पाण्याची बॉटल घेऊन भाऊ घेऊन चाललाय पुढे. आई पण आहे, मम्मी आहे. गाडी आले. गाडी पप्पा तर ब्लरच मारतात एकदम.
माझा लहान भाऊ मदत करतोय पण तो नाही येते. वंश इकडे ये. बाबांना फोन लावला. बाबाला फोन लावला. अरे इकडे ये ना. हा लावला ना उचलत आहे. तू नाहीत का नाहीत का नाहीत बोल का नाही. जा बोलून घेऊन जा. झोपले? दाबल जाणार आणि मी अरे मध्येच हल्लास. तर आम्ही जातोय. अरे ब्लॉग मध्ये टाकणार आई. अजून निघालो नाही. निघाल्यावरती मग नारळ काढला का. एक मिनिट गणपती बाप्पा. मोरया. बाय बाय. काका अरे बाप म्हणून काका म्हटलं चल. मी त्याला बोलली. 1:30 वाजले त्याने आम्ही मध्य रस्त्यात कंटाळा होता. थुकतानाच कसं पप्पा होतो तुम्हाला. नाही जे माझी मांडी होते. ही नेहमीच कुचक्यासारखी कशी करते. नेहमीच नाही करत. शिर्डीला जाताना मी आधी बसली होती. तुझ्यामुळे मला मसाले नव्हतं भेटलं त्या. तर गाईज सकाळचे वाजलेत 6. अजून 2 तास आहेत जायला. अजून पोचलेलो नाही. मुंबईच्या बाहेर बाप थंडी आहे. बाप रे लय थंडी आहे. आणि मुंबईत नुसता उन्हाळाच आहे. हायवे हायवे हायवे. थंडी आहे ग. मम्मा पॅटीस. पॅटीस आणि चाय घे. असू दे बाबा खूप थंडी आहे. पप्पाला समोसा दे. समोसा आहे का आई पण माझ्या पलटी झाली. बाप थंडी बेकार थंडी. चाय पिया. पोरं बाहेर पडली काल मस्त. पप्पा पप्पाला सवय गाडीची म्हणजे अशी कधीतरी गेले की ते पण झोपत नाहीत गाडी. हे आदित्य आणि जान्हवीने मस्त झोप खाल्ली. फायनली नाश्ता आहे. मिरची 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 किती मोठे मोठे आहेत. आधी ते घे. गरम आहे. काहीच खात नाही तो. करताना मजाक नाही सुचत तुमच्या लोकांना. बघायचं जागा पाहिजे आणि ती जागा पाहिजे. दिले पाहिजे. मी रडते. काळी महिना असा खाटवा देईल ना तुला. शायनिंग मारते. झाला चाय नाश्ता. काय खाल्लं होतं. काय नाही समोसा. समोसा. मी नाही जाते. गेलं पाठव. जाऊ नये पटकन पाणी. तू जा ना आता. चल अशी ते मोबाईल बघत. तर काका झोपलेत तर आम्ही असंच बाहेर येऊ.
म्हणजे पलतीकडच आहे डायरेक्ट हॉटेल. नाही डायरेक्ट मुंबईच्या बदली बघ पाकिस्तान बॉर्डर. पप्पा ग आई पप्पा व्हिडिओ काढते. छी बहीण. हा नाव चलत आहे त्याला दापाट. पप्पा केरला ते. अच्छा पिक्चर कशावर त्या ॲपवरती. तुझ्यावर खूप झाली. वाजलेत किती. शिर्डीला 50 रुपये किलो. अरे 8:30 वाजून गेलेत. कुठे बसलं काय मला वाटलं गाडी साफ करते. मला कचोरी दे कचोरी. फायनली अक्कलकोटला पोहोचलो आहे. तर रूम बघणार आहे चेंजिंगसाठी फ्रेश होण्यासाठी. बघू कसं बसलो ना आपण. म्हणजे खूपच वेळ झालाय. रूमवर आलेलं आहे. बाई माझी अवतार बघ. काय तुझं आवरा आवरा करते. आवरणारच आहे ना. मशीन चल येऊन काढू. रेडी रेडी बिडी झालेलं आहोत आणि आता चाललं दर्शनला. किती जायचंय ना. याला पण ना माहिती म्हणून मी नाही लावलं. नाही पैसे मागते मग असं करायचं बाबा. तुम्ही कधी लावून घेतला. आम्ही नाही लावला. काय माझ्यात बॅलन्स नाही. हार घे. काय घेतलं. मम्मीने पण घेतलंय. हिरोईन बघा आमची. वा चल ना पटपट. लाईन आहे लाईन. या इकडनं त्या साईडने एक ना फायनली दर्शन झालेलं आहे श्री स्वामी समर्थांचं. खूप रश होता पण ठीक आहे. काय माहिती. आता हातात पकडायला देऊ ना एवढ्या गर्दीमध्ये. मम्मा काय घेते.
याय घे ना इथे ना. आम्ही हॉटेलमध्ये थांबलोय जेवायला. अक्कलकोटचं दर्शन झालं आणि मध्येच त्या लोकांनी कुठे दत्ताच्या मंदिरात गेले. कडावर बसून पहिले मेनू काढला. घ्या इथे सगळं पिझ्झा विझ्झा नॉन व्हेज दम बिर्याणी हा चालेल. तू क्या खाएगा रे? काय करत? एक व्हेज दम बिर्याणी, व्हेज फ्राईड राईस. पप्पाला काय घेऊ? फ्राईड राईस काय करणार? भात खातील का ते? मग काय खाणार आहे? तो टाईट आहे त्यांचा. तर आलेला आहे आणि आपण खायला बसतो. वाढू दे मग त्यांना घेऊन जा. हे की नाही सर्व नाही करेंगे. अजून काय मागवायचं का? सांगून ठेव ना. तुम्हाला अजून काय पाहिजे भाऊ? नाही द्या ना अजून काय पाहिजे तर. हां नाही तर बोलतो तुमचं तुम्ही बिर्याणी हो दुसरं काय आणखीन पाहिजे तर बघा. विचारलं पण नाही. हा नुसतं येण्यासारखंच करतो ना. कसं आवडेल तर जेवण झालं आणि थोडी बसड पण झाली. ती काय झाली ती सांगू नाही शकत, पण झाली होती. बोल ना. हा चल थांब, तिला बाहेर होते म्हणून चल. माझा नको. आणि आम्ही जेवलो किती 4:30 वाजता जेवलो. 4:30. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आताशी आपण पप्पा कुठे आहोत आता आपण? पहिला ढाबा आहे आपण थांबलेलो ना. खोपोलीच्या पुढे वाटतं. घरी पोहोचत आलोय. अजून टाइम